सगळ्यांना माफी मागते, कारण कसं ही आमची तर पहिलीच बॅच आहे आणि इथे कसं नियोजनबद्ध काय झाली नाही असं वाटत आहे. तर थोडं आता पुढे हळूहळू जसं बॅच होतील तसं आमच्यात पण चेंजेस होतील आणि सर्व गोष्टी चेंज होतील. जसं आता तुम्हाला सरांनी कोकणे सरांनी आणि गांधी सरांनी त्या सरांनी मार्गदर्शन केलं, क्लास तर तुम्हाला समजलेलं आहे. तर तुम्ही आता खरं तर आपली 20ची बॅच होती, तर तुम्ही आता काहीतरी 10 जणीच वगैरे इथे आलाय. तर तुम्ही बाकीच्या महिलांना सांगा की हा मोफत काय कोर्स मिळत नाही, याची कोर्सची फीज 15,000 आहे. 15 आपली इथली. बाहेर जसं सरांनी सांगितलं की 50-60 असते. तर तुम्हाला जर फ्री मिळत आहे तर तुम्ही त्याचा लाभ करून घेतला पाहिजे. आता तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात तर इतर महिलांना सांगा याचं महत्त्व काय. आज तर खरं सर्व उपस्थित असायला पाहिजे होत्या, पण नाही झाल्या. ठीक आहे, पण शनिवारपासून बॅच आपली स्टार्ट होती. 15 दिवस आपलं ॲडमिशन. 15 दिवस आपण ॲडमिशन आपलं चालू असतं. अजून कोणी असतील तर त्यांनाही सांगा ह्या सर्टिफिकेटचा आणि याचा जॉबचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता काही त्या ताईला म्हणे 2 मुली आहेत, घर सांभाळून जमणार नाही, पण हा जॉब असा आहे ना की घर सांभाळून जमणार आहे. जसं सरांनी सांगितलं बेडेड पेशंट असतात, आपल्याला किती 2 तास 4 तास जायला लागतं फक्त, आणि त्यांची सेवा करून घ्यायला आणि तुमचं मानधन तुम्हाला पगार स्वरूपात मिळतं. त्यामुळे एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळणार नाही. त्यामुळे ते तुम्ही करून घ्या. आणि 2 दिवसाचा आपला वर्कशॉप जो आहे, जनशिक्षण संस्था जी आहे सहाणला, तिथे होणार आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल जे अवयव वगैरे असतात ते सर्व तुम्हाला तिथे आम्ही दाखवायला नेणार आहे. लक्षात आलं ना, तेव्हाही यायचे. कुणी गैरहजर राहू नका. क्लासच्या याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थित घ्या, जेणेकरून एखाद्या तुम्हाला पेशंटकडे जावं लागेल तेव्हा त्यांना व्यवस्थित ट्रीट करता येईल. लक्षात आलं. आमची जशी जबाबदारी बनते तशी तुमचीही जबाबदारी आहे की कोर्स नीट शिकून घेण्याची. सर्व स्व इच्छेने चाललाय ना.